आदिवासी विकास विभागाकडून शबरी घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळावेत या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्राच्या वतीने प्रकल्प अधिकारी नाशिक कार्यालयावर बिराड मोर्चा नेण्यात आला। मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने नाशिकच्या ईदगाह मैदानावर मोर्चेकरांनी घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन केले। आदिवासी घरकुल योजनेसाठी पात्र असूनही अनेक आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याने एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने बिराड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून एकत्रित आलेल्या आदिवासी बांधवांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयावर बिराड मोर्चाचे आयोजन केले होते। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आदिवासी बांधवांनी ईदगाह मैदानावर आपला ठिय्या मांडून त्या ठिकाणी आंदोलन केले। आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदेश देऊनही अद्याप घरकुल मंजूर न झाल्याने हा बिराड मोर्चा काढण्यात आला होता। जोपर्यंत अधिकारी येऊन आम्हाला लेखी आश्वासन देत नाही, घरकुल प्रस्ताव मंजूर होत नाही, तोपर्यंत इथून हलणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला। तसेच बिराड मोर्चासाठी लागणारा शिधा देखील या आंदोलकांनी आणला असून आंदोलनाच्या ठिकाणी चूल पेटवत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। दरम्यान आंदोलनाबाबत एल्गार कष्टकरी संघटनेचे भगवान मध्ये यांनी एबी न्यूज प्रतिनिधीकडे आपली भूमिका स्पष्ट केली। नाशिक जिल्ह्यामधील पेठ, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरगाणा या सर्व तालुक्यातील आदिवासी पात्र लाभार्थींनी शासनाची शबरी घरकुल योजना एक असून ते बेघर आहेत, त्यांना घरकुल द्यावे म्हणून शबरी योजना आदिवासी विभागाची खास करून ती योजना आहे। आम्ही गेले 8 महिने यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले आणि ज्यांना जे पात्र आहेत आम्ही कधीही त्यांना म्हटलं नाही की तुम्ही जो पात्र आहे त्यांना घरकुल द्या, जो पात्र आहे त्यांना घरकुल द्या। पात्राची व्याख्या काय आहे, तो आदिवासी पाहिजे, त्यांनी लाभ घेतलेला नाही पाहिजे कुठला, अशा सर्व आदिवासी लोकांचे प्रस्ताव सादर केले। गेले 8 महिने आदिवासी मंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी जाण्याचा आम्ही निर्णय घेतला, तेव्हा आदिवासी मंत्र्यांनी आम्हाला बोलावून या सर्वांना सांगितलं की यांचे प्रस्ताव सादर करा आणि यांना घरकुल द्या। प्रकल्प कार्यालयावरती काही झालेलं नाही, तसे दुःखात पडून आहेत। मी गेले अनेकदा त्यांना सांगितलेले की आम्हाला तिकडे घरं नाही राहण्यासाठी, मग आम्ही आमचा सर्व बिराड घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये बसतो, आणि म्हणून आम्ही हे बिराड मोर्चाचं आज आयोजन केलं आहे। पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली, पण माझं नेहमी सांगणं असतं की आम्हाला पोलिसाच्या परवानगीची आवश्यकता नसते। भारतीय संविधानाने आम्हाला शांततेच्या मार्गाने एकत्र येण्याचा अधिकार दिलेला आहे, आणि जो कायदा आमचं रक्षण करत नाही अशा कायद्याला एल्गार संघटना सलाम करत नाही, आणि म्हणून आम्ही आलो। पोलिसांनी आमच्यावर काय दाखल करायची गुन्हे ते करावेत, त्यांच्या कर्तव्यात आमचा एकही कार्यकर्ता हस्तक्षेप करणार आहे, त्यांना तो अधिकार आहे तो करावा। आज आम्ही आमचं समाधान झालं नाही तर आम्ही आदिवासी विभाग सोडणार नाही। आम्ही सर्व आमचे लाकडं फाटे सर्व गोदड्या वगैरे सर्व घेऊन आलो आम्ही तिथे। ते आमच्याकडे आदिवासी विभाग त्यांचं म्हणणं आहे की यांच्याकडे कागदपत्र नाहीत, यांच्याकडे दाखले नाहीत म्हणून नाही, परंतु 50% प्रस्ताव परिपूर्ण आहेत ना त्यांना तर द्या। आणि दाखला काय आदिवासींच्या घरी शेतात पिकत नाही किंवा बाजारात विकत मिळत नाही, जाती दाखला देण्याचं काम देखील त्यांच्याकडेच आहे ना। 50 वर्षापूर्वीचा पुरावा आमच्याकडे मागतात, आमच्याकडे कागदपत्र मागतात। मग आधार कार्ड देण्याचं काम कोणाचं? महसूल विभागाचं। दाखला देण्याचं काम कोणाचं? महसूल विभागाचं। 1958ला ग्रामपंचायती आल्या आणि 50चा पुरावा आदिवासीकडे मागतात, कुठून आम्ही देणार पुरावे? पुरावे महसूल विभागाने सांभाळायचे असतात। त्यामुळे आम्ही मागणी पण केलेली आहे, त्यांना याद्या पण दिल्या तहसीलदारांना की या लोकांना दाखले द्या म्हणून, ते दाखले पण दिलेले नाही। कागदी घोडे नाचवताना आम्हाला 8 महिने फिरवलं, म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक।